नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बरकत नगर येथील स्ट्रीट लाईट पोल बसवणे व नवीन डीपी मिळण्याबाबत पाहूयात सविस्तर वृत्तांत। गंगाखेड जिल्हा परभणी येथील नवीन वसाहत मोशीकॉल परिसर व बरकतनगर मध्ये स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावरील खंबे उभारून त्यावर तात्काळ बल्ब लावावे, तसेच जुनी डीपी वारंवार नादुरुस्त होत आहे, बिघडत आहे, तरी नवीन डीपी बसवून द्यावी, असे बरकतनगरीतील सर्व रहिवाशांनी माननीय सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी गंगाखेड व मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद गंगाखेड यांना निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की सध्या रमजानचा महिना चालू आहे व रमजानच्या महिन्यामध्ये आम्हाला मस्जिदीमध्ये सतत जा-ये करावे लागते, नमाज पठण करण्याकरता जावे लागते, त्यामुळे अंधारात चरपडत जावं लागत आहे। तरी आमची गैरसोय एवढी दूर करावी अशी मेहरबान साहेबांना विनंतीपूर्वक अर्ज व निवेदन सादर केले आहे। या निवेदनावर बरकतनगरीतील रहिवासी खाजा शब्बीर शेख, नदीम खयूम शेख, परवेज अन्सारी, सैयद नसीर शेख, शेख अहमद, शेख जाकर, शेख जाफर बिबन साहब, आयान सैयद, शेख रईस, महबूब नज़र खान, सैयद सलीम, शाहरुख पठान, अमन सैयद, शेख अशफाक, रेहान खान, सैयद बाबा बिबन साहब आदी बरकतनगर येथील रहिवाशांनी सह्या करून निवेदन सादर केले आहे। तरी मेहरबानी करून विद्युत व महावितरण कंपनीने व नगरपालिकेने येथील रहिवाशांना ताबडतोब विजेची सोय करून द्यावी, प्रकाशाची सोय करून द्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे, असे वृत्तांत आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी सय्यद बबलू सय्यद खाजा यांनी कळवले आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक करा व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।